आधी मन घेई हाती तोची गणराया गणपती असं संतांनी म्हटलेलं आहे. आता हा विषय जेव्हा आपण विचार करतो की आधी मन घेई हाती म्हणजे मन आपल्या हातात आल्याशिवाय काही उपयोग नाही हे लक्षात ठेवायचं. तोची गणराया गणपती म्हटलंय. आता गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गणपतीची मूर्ती येते. लगेच आपल्याला ती सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. मग हा मनच कसा काय गणपती असा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असणार. कारण आपल्याला गणपती म्हणजे आपण जेव्हा ते गणपतीची मूर्ती बघतो त्यालाच आपण गणपती म्हणत असतो. पण संतांनी नीट सांगितलं आपल्याला. काय सांगितलं की जेव्हा मन आपल्या हातामध्ये येईल तेव्हा खरंच आपल्या हातामध्ये गणपती येईल. गणपती येईल म्हणजे काय येईल? ईश्वर आपल्या हातामध्ये येईल. आणि ईश्वर आपल्या हातामध्ये येईल म्हणजेच सुख आनंद ऐश्वर्य सगळं काही आपल्या हातामध्ये येईल. म्हणून गणपती म्हणजे सुखपती. गणपती आपण ज्याला विघ्नहर्ता म्हणतो. हे सर्व काही मनच आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे जेव्हा मन आपल्या हातात येईल म्हणजे काय ते मी सांगणार आहे. हे जे मन आपल्या हातात येईल तेव्हा आपण खरेच सुखपती आनंदपती सर्व विघ्नांचा नाश करणारं हे असं मन आहे. म्हणजे थोडक्यात संतांना सांगायचं आहे की मनाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. एवढं मोठं आहे की ते ईश्वरच आहे. मन हेच ईश्वर आहे असं सद्गुरूंना आणि सर्व संतांना सांगायचं आहे. म्हणून हा आपण विषय नीट बघून, कारण मन हे ईश्वर कसं होऊ शकतं आणि कधी होऊ शकतं ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, चिंतन करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट कळते की हे जे मन आहे आपलं हे सामर्थ्यशाली आहे. एवढं सामर्थ्यशाली आहे की त्याची जवळजवळ ईश्वरा इतकी तुलना केलेली आहे. आणि ईश्वर जे जे काही आपल्याला देऊ शकतो ते सर्व काही आपलंच मन, दुसऱ्याचं नाही, आपलंच मन जे आपल्याचकडे आहे ते आपल्याला सर्व काही देऊ शकतं. म्हणून आपल्याला जे काही पाहिजे यश सत्ता सुख आनंद ऐश्वर्य देव जे जे पाहिजे ते देण्याची ताकद ह्या मनामध्ये आहे आणि आपल्या मनामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण हा विषय जरा नीट समजून घेऊया. मन म्हणजे काय, मनाचं महत्त्व काय, मनाचं सामर्थ्य काय, मन हातात घ्यायचं म्हणजे काय करायचं हे सर्व आपण समजून घेणार आहोत. माझी एकच विनंती आहे की हा संपूर्ण विषय कोऱ्या पाटीने ऐका. कारण आतापर्यंत आपल्याला जे काही सांगण्यात आलेलं आहे त्याला थोडासा छेद देणारं असं हे तत्त्वज्ञान आहे. आणि हे संतांनी सांगितलं आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. दुसरीकडे संत तुकाराम महाराज म्हणतायत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तिथे पण तुकाराम महाराजांनी तेच म्हटलं आहे की मन म्हणजेच गणपती असं म्हटलेलं आहे. म्हणून थोडक्यात या मनाला प्रसन्न करणं खूप गरजेचं आहे. या मनाला आपल्या हातात घेणं खूप गरजेचं आहे. तर ते कसं घ्यायचं ते आपण बघूया. आता सध्या जर तुम्ही बघितलं ते मन आपल्यासाठी खरं म्हणजे दुश्मन आहे. मन आपल्याला त्रासदायक झालेलं आहे. मनामध्ये सतत चिंता काळजी दुःख चालूच असतं. आपल्या आयुष्यामध्ये सतत अडचणी संकट येतच असतात.
आम्ही किती इच्छा चांगली करू दे तरीसुद्धा आपल्या वाट्याला दुःख देते, अशी खरी परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती जर बदलायची असेल तर मनाचा अभ्यास केला पाहिजे. मन म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे आणि मन हे वापरायचं कसं आणि आपण त्याच्यातनं आपलं ऐश्वर्य म्हणा, सुख म्हणा मिळवायचं कसं हे आपण शिकून घेणार आहोत. आता मन आपण जर बघितलं तर ते आपल्या हातात नसतं. हातात नसतं म्हणजे आपण मनाच्या अधीन आहोत. मन आपल्या हातात घेणं म्हणजे मन आपल्या स्वाधीन असणं. पण आज आपली परिस्थिती अशी आहे की मन आपल्या अधीन नाही आहे, स्वाधीन नाही आहे आणि मनाच्या अधीन आपण आहोत. म्हणजे मनाचं नियंत्रण आपल्यावर आहे, आपलं नियंत्रण मनावर नाही, हे लक्षात ठेवा. साध्या भाषेत घोड्यावर आपण जेव्हा स्वार होतो, घोडेस्वाराच्या हातामध्ये जर लगाम असेल आणि घोडेस्वाराला जर घोडा स्वार करण्याची कला येत असेल तर तो घोडा ज्याला तिथे पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकतो. घोड्यावर तो सत्ता गाजवू शकतो. पण ज्याला घोड्यावर बसायचं ज्ञान नाही आहे, ज्याला घोड्याचा लगाम कसा पकडायचा माहीत नाही आहे, त्याला घोडा खेचत घेऊन जातो त्याला पाहिजे तिकडे. म्हणजे आज मनावर स्वार होणं की मन आपल्यावर स्वार झालं आहे हे बघणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आज मनच आपल्यावर स्वार झालेलं आहे आणि आपल्याला फरफटत घेत जाऊन चाललं आहे. आणि त्यामुळे आज आपल्या आयुष्यामध्ये सगळी दुःख, संकट ही आपण पाहतो आहोत. आता ह्या मनाला जर अधीन करायचं असेल, स्वाधीन करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण सद्गुरूंनी असं म्हटलेलं आहे की मन जेव्हा तुमच्या स्वाधीन असतं तेव्हा तुमची भरभराट होते आणि मनाच्या अधीन तुम्ही जेव्हा होता तेव्हा म्हणजे तुमचा त्रास होतो, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही. म्हणून आपल्याला जर भरभराट करून घ्यायची असेल, आपल्याला सुख, आनंद, ऐश्वर्य सगळं पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मनाला जिंकायला पाहिजे. एकीकडे असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की सक्सेस मे नॉट गिव्ह द हॅपीनेस, असं म्हटलंय. सक्सेस मे नॉट गिव्ह द हॅपीनेस बट हॅपी माइंड विल डेफिनेटली लीड टू द हॅपीनेस, असं म्हटलंय. म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा यश मिळतं तेव्हा तुम्ही सुखी होताच असं नाही. तुम्ही फक्त यशस्वी होऊ शकता पण सुखी होताच असं नाही. पण जेव्हा तुमच्याकडे हॅपी माइंड असतं, म्हणजेच प्रसन्न मन असतं, सुंदर मन असतं, आनंदी मन असतं, तेव्हा ते मन तुम्हाला यशाकडे घेऊन जातच असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला यश, कीर्ती, प्रताप जे जे पाहिजे ते मिळवून देण्याची ताकद आपल्या मनामध्ये आहे. आता मन आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मनाचं जे कंडिशनिंग आहे आपल्या, हे कंडिशनिंगचा प्रॉब्लेम आहे आपल्या मनाला. आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असतात हे कधी वाईट कधी चांगले हे विचार आपल्या मनामध्ये येतच असतात. खरं म्हणजे आपण दोन बाजूनी विचार करतो. एक म्हणजे मन आपलं विचार करतं आणि काही गोष्टी मनामध्ये विचार येतात. बघा मी काय म्हणतो ते, काही विचार आपण करतो, जाणीवपूर्वक करतो आणि काही विचार मनामध्ये येतात. आता ते कुठून येतात ते आपण बघूया. आपण थोडंसं मनाबद्दल समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपण जेव्हा जन्माला येतो
तेव्हा आपल्याकडे बहिर्मन म्हणा किंवा अंतर्मन म्हणा असं काही नसतं, आणि त्यालाच आपण अमन म्हणतो. म्हणजे आपल्याकडे फक्त जाणीव असते आणि त्या जाणीवेतनं आपण जाणत असतो. लहान मूल असतं, त्याला आपलं नाव पण माहीत नसतं, त्याला जगाचं काहीही माहिती नसते, ते फक्त असतं. हळूहळू 12व्या दिवशी आपण त्याच्यावर संस्कार करतो, त्याला नाव देतो, सरनेम मिळतं, त्याला आडनाव मिळतं, कुळ मिळतं, गोत्र मिळतं, धर्म मिळतो, सगळं काही जात मिळते, सगळं काही मिळायला लागतं. अशा रीतीने ही जी जाणीव आहे आपल्याकडे, जाणीव शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस. या जाणीवेने आपण जाणत असतो. ही जाणीव जेव्हा जगाकडे सन्मुख असते तेव्हा त्याला मन असं म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी मनाची व्याख्याच केली. ती अशी केली की आनंद स्वरूपाच्या विसरात, म्हणजेच आपल्या ईश्वराच्या विसरात जेव्हा जाणीव इंद्रियामार्फत जगाकडे धाव घेते, जगाला सन्मुख होते, तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आता जी आपली जाणीव आहे ती जगाला सन्मुख आहे. म्हणजेच जगामध्ये जे जे काही चाललेलं आहे ती ही जाणीव जाणते आहे, आणि त्या जाणीवेला आपण मन असं म्हणतो. म्हणून मन हे बहिर्मुख आहे सध्या, आणि ते जगाकडनं ज्ञान गोळा करत असतं. म्हणून लहानपणी त्या मुलाला काहीही माहीत नसतं, आपण कोण हे पण माहीत नसतं. त्याला आपण नाव देतो तरी त्याला कळत नसतं. जेव्हा त्याला सतत हाक मारत राहतो आपण, तेव्हा त्याला तो बघत असतो की कोणीतरी मला या नावाने हाक मारतोय, आणि हळूहळू तो त्याच्याकडे आवाजाच्या दृष्टीने पाहतो, म्हणजे आवाजाच्या दिशेने पाहतो आणि हसतो. लोकांना वाटलं की याला पटला, नाव त्याला पटलं म्हणून, पण तो नावाला त्याला काही फरक नसतो. तो फक्त आवाजाच्या दृष्टीने बघतो. हळूहळू त्याला कळायला लागतं की सगळेच मला राजू राजू म्हणतायत, म्हणजे मी राजूच असणार, आणि हळूहळू तो त्याला ओ द्यायला लागतो. असं तो जेव्हा ओ द्यायला लागतो तेव्हा त्याच्या बहिर्मनाची सुरुवात झालेली असते. म्हणजेच या मनाच्या पृष्ठभागावर, मी काय म्हणतो ते बघा, मन जे आपलं आहे, ज्याला मी मगाशी अमन म्हटलं, त्या अमनाच्या पृष्ठभागावर हळू संस्कार व्हायला लागतात. पहिलं नाव, नावाचा संस्कार, मग बाकीचे सगळे संस्कार व्हायला लागतात. आणि हे सगळे संस्कार तो ॲक्सेप्ट करायला लागतो, तो घ्यायला लागतो, आणि त्याच्यामध्ये बहिर्मन तयार होत असतं. म्हणजेच काय की ह्या मनाने हळूहळू सगळे संस्कार जे समाजाने निर्माण केले, समाजाने त्याला दिले, ते त्यांनी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली, आणि हळूहळू त्याचं बहिर्मन घडत चाललं. एकीकडे बहिर्मन घडतंय आणि आतल्या भागामध्ये एकीकडे अंतर्मन पण घडतंय. म्हणून बहिर्मनामध्ये जे जे संस्कार झाले ते संस्कार हळूहळू अंतर्मनामध्ये गेले, जिरले आणि तिथे उरले. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मला ही प्रोसेस सांगायची आहे. ही प्रक्रिया अशी चाललेली आहे की समाजातून संस्कार होतात, आणि संस्कार पहिल्यांदा बहिर्मन ॲक्सेप्ट करतं, आणि मग ते जिरतात आणि मुरतात अंतर्मनामध्ये, आणि अंतर्मनामध्ये ते दृढ होतात, आणि त्यालाच आपण कंडिशनिंग म्हणतो इंग्लिशमध्ये. म्हणजे माइंड कंडिशन झालं, माइंड सेट झालं, माइंडचा पॅटर्न तयार झाला. आता हे जे कंडिशनिंग होतं माइंडचं, हे खूप महत्त्वाचं आहे ह्या आपल्या विषयाच्या दृष्टीने. म्हणून मी एवढं सगळं सांगितलं
की एक कंडिशन माइंड म्हणजे संस्कारित माइंड, संस्कारित मन, या संस्कारातूनच कल्पना आणि भावना करायला लागते. बहिर्मन विचार करतं आणि अंतर्मन त्याला विचार तिथून निर्माण होतात. आता आपल्या अंतर्मनामध्ये जे काही स्वभाव, आपला मूळ स्वभाव, तो पण अंतर्मनात असतो. बाहेरून झालेले संस्कार पण असतात, शिकवण पण असते, शिक्षण पण असतं. हे सगळं बहिर्मनामध्ये जाऊन बसतं आणि ते अंतर्मनामध्ये जाऊन उडतं. अंतर्मनामध्ये अंतःप्रेरणा पण असतात. हे जे षड विकार म्हटलेले आपण, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, याला सद्गुरूंनी षड प्रेरणा म्हटलेलं आहे. बाहेरचे लोक त्याला षड विकार म्हणतात, पण सद्गुरू म्हणतात की ह्या षड प्रेरणा आहेत आणि या प्रेरणा म्हणजे आपल्या अंतःप्रेरणा आहेत आणि या आपल्यामध्ये असतातच. आता ह्या प्रेरणा प्लस आपला मूळ स्वभाव आपण जो घेऊन आलेलो आहोत, प्लस हे बाहेरून जे समाज निर्मित संस्कार होत असतात, हे सगळं मिळून आतमध्ये अंतर्मन तयार होत असतं. आणि हे बहिर्मनामध्ये तुम्ही जे काही विचार करता ते आपण जाणीवपूर्वक करत असतो. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन याचं जर आपण कार्य बघितलं तर बहिर्मन हे जाणीवपूर्वक कार्य करत असते. सर्व आपली जी इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, याच्या मार्फत हे बहिर्मन सतत कार्य करत असते आणि जगाकडनं संपूर्ण ज्ञान घेण्याचं कार्य चालू असतं. म्हणून बहिर्मन जे जे काही करतं, विचार, उच्चार, आचार आणि इच्छा, या सर्व अंतर्मनामध्ये जाऊन रुजतात आणि तिकडे राहतात, रेकॉर्ड होतात. रेकॉर्ड सर्वांचे ठसे अंतर्मनावर उमटत असतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून बहिर्मनामध्ये जो काही आपण विचार करतो, जे काही करतो, ते सर्व काही अंतर्मन रेकॉर्ड करत असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जे जे संस्कार होतात अंतर्मनावर, ते संस्कार बहिर्मनामध्ये परिस्थितीप्रमाणे प्रगट होत असतात. मग ते कल्पनेच्या रूपात असतील, विचारांच्या रूपात असतील किंवा भावनेच्या रूपामध्ये असतील. म्हणून एकीकडे आपण असं म्हटलेलं आहे की बहिर्मन जे काही करतं त्याला अंतर्मन तथास्तु म्हणत असतं. हा जो विषय आहे ना, हा खूप महत्त्वाचा विषय आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. बहिर्मनामध्ये जो काही विचार करतो आपण, इच्छा करतो, त्याला अंतर्मन तथास्तु म्हणत असतं. तथास्तु म्हणजे काय? जसं तू विचार करतो तसं होणार, जशी तू इच्छा करतो तसं तुझं होणार, जसं तू करतो तसं तुझं होणार. म्हणून जे जे कर्म करतो आपण, त्या कर्माची प्रतिक्रिया अंतर्मनामधनं उमटत असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे जे संस्कार क्षम असं जे अंतर्मन आहे ना, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण बहिर्मन जे काही विचार करतो त्याच्याशी जर अंतर्मन सहमत नसेल तर अंतर्मन तथास्तु म्हणून सुद्धा ते आपल्या वाट्याला येत नाही. थोडंसं मी उदाहरण देऊन समजावून सांगतो. बहिर्मनामध्ये आपण एखादी इच्छा केली, साधं एक उदाहरण नेहमी दिलं जातं की सकाळी उठण्याचं. आपल्याला जर सकाळी उठायचं असेल 5 वाजता आणि आपली सवय जर सकाळी 8 वाजता उठण्याची असेल तर काय होतं? सकाळी 5 वाजताचा गजर लावतो आपण. आपल्याला 5 वाजता उठायचं आहे असं बहिर्मनाला मनापासून वाटत असतं,
पण सकाळी गजर वाजला रे वाजला की अंतर्मन ठाकन त्याच्यावर हात मारतो आणि झोप म्हणून सांगतो. आता तुम्ही म्हणाल की अंतर्मन झोप का म्हणायला सांगतो? इथेच सगळा गोम आहे. कारण अंतर्मनाला ही सगळी सवय झालेली आहे. तुम्ही जे करता ना ती जी सवय अंतर्मनाला होत असते. तुम्ही रोज सकाळी जर 5ला उठत असाल तर अंतर्मनाला त्याची सवय होत असते. म्हणून तुम्ही गजर नाही लावला तरी सकाळी 5 वाजता तुम्हाला जाग येणारच, कारण तुम्हाला अंतर्मन उठवत असतं. म्हणून अंतर्मनाला सवयीचा गुलाम म्हटलेलं आहे. मग ती चांगली असो नाही तर वाईट असो, दारू पिण्याची असू दे नाहीतर दुसरी कुठली असू दे, ह्या सवयीचा गुलाम हे अंतर्मन असतं. म्हणून आपण जे करतो ती सवय अंतर्मनाला होत असते. आपण जे संस्कार करतो ते कंडिशन होऊन अंतर्मनामध्ये राहत असतात. याचा परिणाम काय होतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही इच्छा काय करता याला महत्त्व आहेच, पण ती इच्छाच्या मागे कल्पना आणि भावना काय आहे याला पण तेवढंच महत्त्व आहे. मी म्हटलं की मी मोठा SSCला किंवा 10वीच्या परीक्षेमध्ये 90% मिळवणार, पण आतून आपल्याला अंतर्मन काय सांगतं, बेटा आतापर्यंत 60% सुद्धा मिळवले नाहीत, 90% कुठून आणणार? म्हणजे जरी बहिर्मनाची इच्छा असली 90% मिळवण्याची तरी अंतर्मन ते ऐकत नाही. कारण अंतर्मन फक्त त्याचा शब्द ऐकत नसतो, त्या शब्दाच्या मागची भावना पण ऐकत असतो. म्हणून नुसत्या शब्दांना काही महत्त्व नाही. म्हणून काही लोक म्हणतात की मी पॉझिटिव्ह बोलतो, मी सतत पॉझिटिव्ह बोलत असतो, पण अंतर्मनाकडनं मला रिझल्ट मिळत नाही, असं बऱ्याच लोकांची तक्रार असते. पण खरं म्हणजे आपण पॉझिटिव्ह बोलतो पण त्याच्या मागची भावना पॉझिटिव्ह नसते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की बहिर्मन आणि अंतर्मन याच्यामध्ये भावनिक ऐक्य व्हायला पाहिजे, तरच बहिर्मनामधली इच्छा विचार हे अंतर्मन साकार करतं. हा नियम नीट लक्षात ठेवा. जेव्हा बहिर्मन आणि अंतर्मन यांचं भावनिक ऐक्य होतं तेव्हाच बहिर्मनाने केलेली इच्छा किंवा विचार हा अंतर्मन साकार करतो, हे लक्षात ठेवायचं. आता शब्द जो वापरला आहे तो म्हणजे भावनिक ऐक्य. म्हणून मगाशी मी सांगितलं की आपला इच्छा विचार काही असू दे त्याच्या मागची भावना महत्त्वाची आहे. ती भावना आणि अंतर्मनाची त्याबद्दलची भावना ही जेव्हा एक होते, ऐक्य होतं, तेव्हाच तो विचार साकार होतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण बहिर्मनामध्ये काही बोलू दे, हिताच्या गोष्टी कितीही करू दे, तरीसुद्धा अंतर्मनाला जर ते पटलं नाही तर अंतर्मन आणि बहिर्मनाचे खटके उडायला लागतात आणि आपल्याला त्याच्यातनं काही फायदा होत नाही. म्हणून दोघांचं भावनिक ऐक्य होणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते कसं करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मगाशी मी सांगितलं की अंतर्मनाला एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की मग अंतर्मनाला ती पटते. एकदा सांगून पटत नाही, पुन्हा पुन्हा सांगायला लागते. म्हणून त्याला रिपिटेशन म्हणतात. म्हणून आपल्याला काही इच्छा असतील, आपले विचार, आपली इच्छा काही असेल, तर ती इच्छा जर आपल्याला साकार करायची असेल तर ती इच्छा पुन्हा पुन्हा अंतर्मनाला सांगायला लागेल. पुन्हा पुन्हा जेव्हा आपण सांगतो अंतर्मनाला तेव्हा अंतर्मनाला ते पटतं आणि मग अंतर्मन ते साकार करायला तयारी करतो. म्हणून मी नेहमी सांगतो 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: रिपिटेशन, एक्सपेक्टन्सी, फेथ
आणि सेलिब्रेशन या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवा. या 4ही गोष्टी मी समजावून सांगतो. रिपिटेशन म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट आपण अंतर्मनाला सांगितली पाहिजे, जेणेकरून ती अंतर्मनाला पटेल. दुसरी गोष्ट मी सांगितली ती म्हणजे होप, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल आशा असली पाहिजे की होईल म्हणून अशी आशा पाहिजे. होणारच नाही अशी जर आपलं मत असेल तर ते अंतर्मनाला पटवणं कठीण जातं. तिसरी गोष्ट फेथ, म्हणजे अंतर्मनावर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा अंतर्मन तुम्हाला कुठलाही इच्छा साकार करते तेव्हा आपण ते सेलिब्रेट केलं पाहिजे, म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. 4 गोष्टी आपण जर अवलंबल्या आयुष्य इतकं सुंदर व्हायला लागेल. जसं आपण विचार करू तसं आपल्याला अंतर्मन तो विचार साकार करायला लागेल. म्हणून कुठलंही यश, सत्ता, सगळं काही मिळवण्याची ताकद ह्या अंतर्मनामध्ये आहे. म्हणून या 4 गोष्टीला मी महत्त्व देतो. म्हणून रिपिटेशन करताना तिथे आपल्याकडे तिथे होप असला पाहिजे, म्हणजे आशा असली पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला जर आशा नसेल, निवडणुकीमध्ये मी जिंकीन अशी थोडी तरी आशा पाहिजे, मी हरणारच आहे असं जर मनामध्ये विचार असेल तर तुम्ही किती वेळा रिपीट केलं बहिर्मनामध्ये तरी अंतर्मन ते साकार करणार नाही. म्हणून आशा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून एखादी गोष्ट आपण मागतो अंतर्मनाकडे, तेव्हा मागताना ती आपल्याला पॉसिबल आहे अशीच गोष्ट मागितली पाहिजे. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. आता मी जर म्हटलं की मला उद्या पंतप्रधान व्हायचं आहे आणि मी किती वेळा बोंबलून सांगितलं अंतर्मनाला तरी अंतर्मन लक्ष देणार नाही. कारण का, मला आतून काय वाटतंय मी कधीच होणार नाही. म्हणजे मी बाहेरून म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायची इच्छा आहे आणि आतून मला वाटतं की मी कधीच होऊ शकत नाही, म्हणजे मला आशाच नाही त्याची. तर तुम्ही किती वेळा रिपिटेशन केलं तरी ते फुकट आहे. म्हणून एक्सपेक्टन्सी, होप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण एखादी गोष्ट मनात पकडतो, इच्छा पकडतो, संकल्प करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तो आपल्या कह्यात असला पाहिजे. आपल्याला मिळेल अशी थोडी तरी आशा पाहिजे, नाहीतर तो मिळणं शक्य नाही. तिसरी गोष्ट, अंतर्मनावर पूर्ण विश्वास पाहिजे. आणि हे आपण अंतर्मनाला पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हा जेव्हा विश्वास आहे ना, यालाच कॉन्फिडन्स म्हणतात. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला उपयोगी पडतो. आणि जेव्हा तुम्हाला लहान लहान गोष्टी तुमच्या साकार होतात आयुष्यामध्ये, लहान लहान गोष्टी त्या जेव्हा तुम्हाला मिळतात आयुष्यामध्ये, तेव्हा लगेच अंतर्मनाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आपण आनंद व्यक्त केला पाहिजे, सेलिब्रेशन केलं पाहिजे. अरे, अंतर्मनाने मी जे मागितलं ते मला दिलं. ह्याचा फायदा काय होतो की आपला विश्वास अंतर्मनावर वाढत जातो. ही सायकल आहे, लक्षात ठेवा, ही सायकल आहे. तुमचा पहिल्यांदा अंतर्मनावर विश्वास नसतो, पण हळूहळू जसं जसं तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात, सगळे संकल्प पूर्ण व्हायला लागतात, लहान लहान, पहिल्यांदा लहान लहानच करायचे, लहान लहान करता 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 तुम्हाला हे संकल्प पूर्ण होताना जेव्हा दिसतात तेव्हा तुमचा अंतर्मनावरचा फेथ, अंतर्मनावरचा विश्वास तुमचा वाढत जातो. आणि सेलिब्रेशन का करायचं, आपण ठणकावून सांगायचं अंतर्मनाला की तुझ्यामुळे मिळालं. हे पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर ती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर ही जी सायकल आहे, रिपिटेशन, होप, फेथ आणि सेलिब्रेशन, हे जर आपण सायकल चालू ठेवलं तर हळूहळू हळूहळू अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य व्हायला लागतात. कारण आपला अंतर्मनावरचा विश्वास हा वाढत जातो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण
अंतर्मनाकडनं जे जे पाहिजे प्रत्येक संकल्प आपण तो साकार करू शकतो, एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,